नमस्कार, मी सुवर्णा जोशी। देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जाते। गेल्या आठवड्यापासून रुग्णसंख्या वाढू लागली आहे, त्यामुळे धोकाही वाढलाय। दुसऱ्या लाटेचा धोका कशामुळे वाढतोय, दुसरी लाट कशी थोपवता येईल, या सगळ्या विषयीची न्यूज 18 लोकमतची वृत्तमालिका। कोरोना संरक्षण विषयक सगळे नियम पायदळी तुडवले जात आहेत, त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना आपल्याला करावाच लागेल अशी भीती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। युरोपमधील अनेक देश कोरोना विषयक सुरक्षेच्या सगळ्या सूचना पायदळी तुडवल्याचे परिणाम भोगतायत आणि तीच परिस्थिती भारतातही निर्माण होऊ शकते। या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा रुग्णालयातील बेड्सची संख्या वाढवण्यात आलेली आहे। जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जाते। सुपर स्प्रेडर्समुळे कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी शक्यता आरोग्य विभागाने वर्तवली आहे। व्यावसायिक असतील, घरगुती कामगार असतील, शासकीय कर्मचारी असतील, हे सुपर स्प्रेडर असू शकतात। या सुपर स्प्रेडर्समुळेच कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी शक्यता व्यक्त होते आहे। मास्क न वापरण्याची सवय, फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणं, या सगळ्यामुळे दुसऱ्या लाटेचा धोका गडद होणार आहे। दिवाळीमध्ये कोरोना नियमांकडे दुर्लक्ष करून मोठ्या संख्येने खरेदीसाठी केलेली गर्दी मुंबई आणि उपनगरामध्ये धोक्याची घंटा ठरते आहे। त्यामुळे रुग्ण वाढले तर लॉकडाऊन होणार अशी चर्चा सुरू झालेली आहे। लॉकडाऊन नको, नागरिकांनीच खबरदारी घ्यायला हवी असं मत नागरिक व्यक्त करत आहेत। बदलापूर, अंबरनाथ या सगळ्या परिसरातून आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी सर्वसामान्यांशी संवाद साधला। बघूया काय प्रतिक्रिया उमटतायत। मुंबई उपनगरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले तर लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे। मात्र हे लॉकडाऊन व्हावं का, हे आपण नागरिकांना विचारूयात की त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे याच्यावर। सर, काय सांगाल, जर रुग्ण वाढले तर लॉकडाऊन पुन्हा एकदा होण्याची शक्यता आहे, तुम्ही कसं पाहता, लॉकडाऊन व्हायला पाहिजे का? जर रुग्ण वाढले तर नक्कीच लॉकडाऊन व्हायला पाहिजे, कारण का लॉकडाऊन हा जनतेच्या सेफ्टीसाठीच आहे। तर कारण का आता आपण मुभा दिलेली दिवाळीमध्ये पण आपण बघितलं तर लोक खरेदीला झुंबड करून होते। जे नियम आहेत, सोशल डिस्टन्सिंग, मास्क बऱ्यापैकी लावत होते, तरी पण सोशल डिस्टन्सिंग कोणी पाळत नव्हतं। आता पण कोण पाळत नाही आहेत। तर जर रुग्ण वाढले तर नक्कीच लॉकडाऊन करायलाच पाहिजे, कारण का ते सर्वांच्या सोयीसाठी, हितासाठी येते, आरोग्यासाठीच आहे ते। तुम्ही काय सांगाल, जर लॉकडाऊन झालं तर तुम्ही कसं पाहता? कारण 5-6 महिने लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी कसे काढलेत तुम्हाला माहिती आहे। 5-6 महिने नागरिकांनी लॉकडाऊनमध्ये काढले ते बरोबर आहे, पण एक गोष्ट मात्र अगदी प्रकर्षाने सांगावीशी वाटते, सर सलामत तो पगडी 50। हे जे काय लॉकडाऊन वाढवणार आहेत ते लोकांच्या सेफ्टीच्या दृष्टीने असेल आणि ते योग्य विचार करून वाढवतील किंवा कमी करतील असा एकूण माझा अंदाज आहे। पण जर नागरिकांनी काळजी घेतली, मास्क लावलं, सुरक्षित अंतर पाळलं किंवा सॅनिटायझरचा वापर केला तर ही वेळ येणार नाही आहे आपल्यावर। बरोबर आहे, कारण का जर या सगळ्या गोष्टी आपण काटेकोरपणाने जर लावल्या आणि सांभाळ केला तर आपल्याला लॉकडाऊनची वेळ येणार नाही। लॉकडाऊन झालं तर सर्वसामान्य माणसाचे खूप हाल होतात, मग त्याच्यासाठी सगळ्यांनी नियम पाळायचे, असं एवढंच माझं म्हणणं। आपली देखील जबाबदारी आहे की नियम सगळे पाळले गेले पाहिजेत। नागरिक पाळतायत का? आता तुम्ही मार्केटमध्ये पाहता अनेक लोक गर्दी करून येतात, मात्र कुठेही कधी कधी मास्क नसतो, नाकाच्या खाली मास्क असतो, काय सांगाल? तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की लॉकडाऊन हे जनतेच्या हितासाठी आणि शासनाने किंवा आरोग्य विभागाने जे काही नियम दिलेत, जी काही नियमावली दिली आहे आपल्याला, मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्स पाळणे, या सगळ्या गोष्टी पाळणं खूप गरजेचं आहे। पण याच्याकडे जनतेचं दुर्लक्ष होतं आणि त्याच्यामुळे प्रशासनाला पुन्हा ही जी आपल्यावरती परिस्थिती आली आहे, दुसरी जी लाट आली आहे, याची कारणंच ती आहेत की जनतेने त्या गोष्टीचं योग्य पालन केलेलं नाही आहे। जर जनतेने या गोष्टीचं पालन केलं असतं तर पुन्हा लॉकडाऊनची वेळ आपल्याकडे आली असती। कालच 1000 रुग्ण आपल्याकडे वाढलेत, त्याचं कारण काय? जनतेने अगर ह्या गोष्टीकडे, आपण बघितलं दिवाळीमध्ये एवढ्या जोरात खरेदी चालू होती प्रत्येक सगळीकडे। आता आम्ही जरी इथे मार्केटमध्ये असलो तर आमच्याकडे इथे सकाळी टेम्परेचर गन असतं, ते चेक केलं जातं, मास्क प्रत्येकाकडे कंपल्सरी, इथे सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जातं। ह्या सगळ्या गोष्टीची आमची वेगळी मुलं ठेवून आम्ही इथे त्याचा सांभाळ करतो। पण बाहेर आता सगळीकडे आपण बघतो बाईकवर 3-3, 4-4 जण फिरत आहेत, रिक्षामध्ये 4-4, 5-5 लोक फिरतात। म्हणजे नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, तर लॉकडाऊनची आपल्याला आवश्यकता पडणार नाही। लॉकडाऊनची आवश्यकता आपल्याला नाही आहे, कारण लॉकडाऊनमध्ये अनेकांचे रोजगार बुडालेले आहेत, अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत। त्यामुळं सर्वसामान्य नागरिक या लॉकडाऊनने बेजार झाला होता। त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन
होणं गरजेचं नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे जर रुग्ण वाढले तर नागरिकांनीच काळजी घेणं गरजेचं आहे. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, बदलापूर. नवी दिल्लीमध्ये कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे आणि मुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांच्या आकडेवारीतही वाढ होताना बघायला मिळते. त्यामुळे लॉकडाऊनची चिंता आता गंभीर होत चालली आहे. यावर पंढरपूरमधल्या नागरिकांशी बातचीत केली आमचे पंढरपूरचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात यांनी. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य मंत्रालयाने वर्तवली होती आणि त्याप्रमाणे दिल्लीमध्ये आणि मध्य प्रदेश काही ठिकाणी कोरोनाची दुसरी लाट आल्याचं दिसते. त्यामुळे एक एक करून लॉकडाऊन होत आहे. त्या पंढरपूरच्या नागरिकांना नेमकं काय वाटतं त्याच्यावर आपण जाणून घेणार आहोत मतं की आता लॉकडाऊन हा करावा लागणार आहे. काही दिवसात थंडी वाढते आहे, तुम्हाला काय वाटतं? आणि लॉकडाऊन हा पर्याय पण लोकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावी. वारे आपण पुढच्या वर्षी पण करू शकतो. शक्यतो गर्दीमध्ये न जाणे, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे, स्वतःचा जीव महत्त्वाचा आहे. पांडुरंगाची वारी आपण पुढच्या वर्षी करू शकतो. स्वतः जगण्यासंग दवाखाना हा परवडणारा नाही सध्या लोकांना. स्वतः जीव महत्त्वाचा आहे, पहिले महत्त्वाचा. त्या जगलो तर सगळं आहे. लॉकडाऊन करावा का नाही? नाही, लॉकडाऊन करून हा पर्याय नाही, पण लोकांनी काळजी घेतली पाहिजे. नाही घेतली तर लॉकडाऊन हा पर्याय आहे शेवट. 7 ते 8 महिने झाले लोकांना समजलंय हां. लॉकडाऊन लोकांनी ह्याचं गांभीर्याने घ्यायला पाहिजे. पहिले 3 महिने कडक लॉकडाऊन होते, तरी एवढं होऊन सुद्धा पर्याय नाही लॉकडाऊन. 5 वाजेपर्यंत दुकानं चालू ठेवून परत असं शासन करेल हे करू नये म्हणून लोकांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे अगोदरच. गर्दीत नाही येणं टाळणं. वारी आपण पुढच्या वर्षी पण करू शकतो जर जीव वाचला तर. जीव गेला तर वारी पुढच्या वर्षी करू नाही शकत ना आपण. स्वतः जीव महत्त्वाचा आहे. तुमचं काय मत आहे? नाही, सध्या लोकांनी दक्षता घेणे ही महत्त्वाचंच आहे. अद्याप म्हणजे परिस्थिती बघून काय काय आम्ही बिल बघतोय किती आहे काय, पण लोकांनी दक्षता घेतली तर लॉकडाऊनची गरज नाही. व्यवस्थित स्वतःनी स्वतःची काळजी घेऊन समजायची, म्हणजे इतरांची बी काळजी घेऊन समजायला डिस्ट्रिक्शनचा महत्त्व बी तो पटवून देऊन लॉकडाऊनची बी काही म्हणजे अशी गरज भासत नाही. माझं असं मत आहे वैयक्तिक स्वतःची. सक्षम झालेत का? पण थोडीफार 60% झालेले आहे, 60-70% अजून सरकारला नाईलाज आहे म्हणून सरकार लॉकडाऊन करत असतं, पण लोकांना गांभीर्य आहे का त्या गोष्टी? आहे ना, बऱ्यापैकी घेतले ना लोक. आता भरपूर जण ही पण एक्सपायर झालेले आहे त्या दास्तीनं, किंवा कचा 3-3, 4-4 लाख रुपये बिलं यायला लागले आहेत काय त्या दास्तीनं लोकांनी ही घेतलेलं आहे ना, ती गांभीर्य घेतलेलं आहे ना. तुम्ही काय सांगाल? व्यवसाय चालू राहावे, रुटीन चालू राहावं असं म्हणणं आहे, पण लॉकडाऊन होणे, तुमचं काय मत आहे? व्यवसाय चालू राहावे आणि लोकांनी जे काय प्रशासन नियम सांगितले ते नियमाचे पालन करावे. मास्क, सॅनिटायझर ही वापरावं आणि जे काय प्रशासन सांगेल त्याचे सगळे पालन करावे. लॉकडाऊन करावं का? पण लॉकडाऊन करून हे काय पर्याय नाही, पण जरी लॉकडाऊन जरी नाही केला तरी पण जे काय प्रशासन सांगेल ते नियमाचे पालन करावे हे मी सांगतो. तुमचं काय मत आहे? लॉकडाऊन करण्याची जर का वेळ आली तर प्रशासनाला करावं लागणार आहे, त्याच्यावर तुमचं मत काय? लॉकडाऊन हे काय काळाची गरज नाही. काय माहिती आहे का, लोकांनी सोशल डिस्टन्स ठेवून जर दर्शन वगैरे किंवा नदी पात्रात वगैरे जर गेले तर थोडं सोशल डिस्टन्स पालन जर केलं, किंवा 60 वर्षाच्या वरील किंवा 10 वर्षा आतील मुलं यांचं पालन व्यवस्थित केलं, हात धुणे, सॅनिटायझर हे जर केलं तर सगळे व्यवहार सुरळीत चालतील. लोकांनी तेवढीच पाळणूक करणं खरं गरजेचं आहे. आणि हे जर नाही केलं, लॉकडाऊन केला तर हे पेढावाले असू दे किंवा मेवा मिठावाले असू दे, ह्यांची पोटं किंवा ह्यांच्यात ते काम करणारी खेडेगावची येणारी बरीच कामगार आहेत, त्यांची अडचण आहे. त्यामुळे त्यांना लॉकडाऊन हा पर्याय नाही. परंतु हे कसं आहे, चालू ठेवले म्हणजे त्यांचे हातभार चालतील, परिवार चालतील, हे गरजेचं. एकंदरीत सर्व नागरिकांना असं वाटतंय की लॉकडाऊन हा सध्या तरी पर्याय नाही आहे. नियम मात्र पाळावे, पण नियम पाळायची जबाबदारी स्वतः नागरिकांवरच आहे आणि त्याप्रमाणे नियम पाळले तर लॉकडाऊन हा गरज पडल्यास किंवा नाईलाज झाल्यावरच करावा. पण जर का त्यांनी म्हणजे त्यांचं प्रश्न आणि उत्तर दोन्ही त्यांच्याकडेच आहे की नियम काटेकोरपणे पाळले आणि स्वच्छता पाळली, मास्क, सॅनिटायझर ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या तर लॉकडाऊनची वेळ येणार नाही. पंढरपूरहून वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत. दिवाळीपूर्वी औरंगाबाद शहरातील रुग्णसंख्या कमी होती, त्यामुळे शहरातील आणि जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होता अशी चर्चा सुरू झाली होती. आणि त्यातच दिवाळी खरेदी करता गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचं पालन नाही, या सगळ्यामुळे औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 100 पार करू लागलेली आहे. त्यामुळे शहरात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर बघायला मिळतोय. याच विषयावर आमचे प्रतिनिधी औरंगाबादचे सचिन जिरे यांनी नागरिकांशी संवाद साधला. आपण औरंगाबादकरांची प्रतिक्रिया घेणार आहोत. आपल्यासोबत काही औरंगाबादकर आहेत, त्यांचं आपण विचारूया. नेमकं तुम्हाला काय वाटतं, आज औरंगाबादची परिस्थिती कशी आहे? औरंगाबादमध्ये सध्या जरी परिस्थिती ठीक असल्यामुळे
परंतु आता जे त्यांनी आपल्याकडे सांगितलेले आहे की आता हे लाट येणार आहे, तर त्याची प्रिकॉशन म्हणून लोकांनी मास्क घालावे, हात स्वच्छ धुवावे. जे वयस्कर माणसं आहेत त्यांनी जास्त काळजी घ्यावी आणि त्यांनी आपल्या घरातले सगळ्या लोकांनाही मास्क घालावे किंवा प्रिकॉशन घेण्यासाठी सांगावे. नक्कीच. मात्र बाजारपेठेमध्ये कुठेतरी मास्क घालताना नागरिक मोठ्या प्रमाणात दिसत नाही आहेत, त्याचं तुम्हाला काय वाटतं तुम्हाला? कारण की लोकांना असं वाटलं की का कोरोना संपलेला आहे, परंतु आताच मेडिकलच्या निदर्शनानुसार जनतेला आवाहन करण्यात आले की येणारा काळ हा फार भयंकर आहे. म्हणून जनतेला माझी एक विनंती असेल की जनतेने सर्व नियमाचे पालन करावे. गव्हर्नमेंटने जो नियम दिलेला आहे त्या नियमाचं तंतोतंत पालन करून आपण त्या कोरोनाच्या महामारीमुळे कसं आपण वाचू. आणि जनतेला एवढंच आव्हान आहे की आपण सतत आपण सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून असो, मास्क वापरणं, पोलीस शासनाला वेळोवेळी सहकार्य करणं, एवढीच जनतेला माझ्यातर्फे विनंती आहे. नक्कीच. आता आपण पाहिले आहेत की मुंबईमध्ये देखील नाही का ज्याप्रमाणे पालकमंत्र्यांनी सांगितलं गरज पडल्यास की पुन्हा आपण रेल्वे आणि बाकीच्या इतर सेवा बंद करण्याचे जे संकेत मिळालेले आहेत, त्याच पार्श्वभूमीवर आता परत लॉकडाऊन झाला तर खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांचे जे आहेत अडचणी निर्माण होतील. तुम्हाला काय वाटतं आता परत नागरिकांनी दक्षता घेतली पाहिजे, लॉकडाऊनपासून वाचवण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजे? जास्त गर्दी करणं टाळलं पाहिजे, मास्क वापरले पाहिजे, मास्क कंपल्सरी सगळ्यांनी वापरले पाहिजे. सिनियर सिटीजन आहे त्यांनी जास्त घराच्या बाहेर निघू नये आणि लहान मुलांना पण जपलं पाहिजे. आपण मास्क आणि सॅनिटायझरचा जर वापर केला, बाजारपेठेत जाताना गर्दी खूप झालेली दिसते आहे सध्याच्या घडीला, तर आपल्याला जर कोरोनाशी जर 2 हात करायचे तर आपल्याला या सगळ्या गोष्टी पाळणं गरजेचं आहे. नक्कीच गरजेचं आहे. मात्र तसं होताना मोठ्या प्रमाणात दिसत नाही आहे. नागरिक जे आहेत सुरक्षेची काळजी घेत नाही आहेत, त्यामुळेच कुठेतरी 2 अंकी संख्या जी आहे तर 3ऱ्या अंकावर पोहोचली आहे. तुम्हाला काय वाटतं नेमकं कशा पद्धतीने हाताळलं पाहिजे कोरोना? काय पोलीस प्रशासन आणि शासन यांचीच फक्त जबाबदारी नाही, सर्वसामान्यांची, सर्व लोकांची जबाबदारी आहे, ज्यांनी त्यांनी आपली काळजी घेतली पाहिजे. आणि विशेषतः औरंगाबाद म्हणजे आता मराठवाड्याची राजधानी आहे आणि मोठ्या शहरामध्ये यांचा फैलाव फार जास्त मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. तर ते पोलीस प्रशासनाबरोबर सर्वसामान्यांची, नागरिकांची पण जबाबदारी आहे की त्यांनी ते ज्या डॉक्टरनी WHO ने जे संकेत दिले ते पाळले पाहिजे. कुठेतरी महानगरपालिकेने दक्षता घेण्यामध्ये कमी पडलेली आहे, त्यामुळेच हा 3 अंकी आकडा वाढलेला असं तुम्हाला वाटतंय का? महानगरपालिकेने किंवा आज देशात आणि पूर्ण भारतामध्ये करोनाची दुसरी लाट येत आहे. महानगरपालिकांनी किंवा शासनाने ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या नागरिकांना पाळणे गरजेचं आहे. जसं मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा उपयोग, घराची स्वच्छता, परिसराची स्वच्छता, या सर्व गोष्टीकडे जर जनतेने लक्ष दिलं, सर्वसामान्य नागरिकांनी लक्ष दिलं तर नक्कीच कोरोनापासून आपण दूर राहू शकतो. त्यात आज बाजारपेठेमध्ये खूप गर्दी व्हायली आहे. त्या गर्दीमध्ये जर आपण गेलो तर पाहण्यात येतं की मास्क हा 80% लोक मास्क लावत नाही. त्यामुळे जो 3 तुम्ही म्हटले 3 आकडी झालेला आहे आपल्या इथल्या रुग्णाची संख्या, तर मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळलं आणि शासनाने वेळोवेळी दिलेल्या ज्या सूचना आहेत त्या जर आपण पाळल्या तर नक्कीच कोरोना हा वाढणार नाही आणि आपल्यालाही कोरोना होणार नाही आणि आपल्यापासून दुसऱ्यालाही धोका होणार नाही, असं जनतेनेच पाळायला पाहिजे. आजची परिस्थिती पाहता महानगरपालिकेकडून तशा दक्षता देखील घेतल्या जात नाही आहेत, त्यामुळे कुठंतरी महानगरपालिका या ठिकाणी कमी पडते का असा प्रश्न निर्माण होत आहे. सचिन जिरे, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. आता आपण जाऊया देहू रोडला. आमचे प्रतिनिधी अनिश शेख आपल्या संपर्कात आहेत. अनिश, सातत्याने आवाहन करतोय आपण, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून, अनलॉक जेव्हापासून सुरू झालंय, अनलॉकच्या टप्पे तेव्हाही आपण आवाहन करतोय की नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे, हलगर्जीपणा करायला नको. थोडी बाहेर जायची मुभा मिळाली तर आपण मास्कही वापरत नाही, सोशल डिस्टन्सिंग पाळत नाही, गर्दी करतो. हे चित्र देहू रोड परिसरामध्ये सुद्धा आहे का? काय वातावरण आहे? सध्या मी 70 गावांची जुनी बाजारपेठ असलेल्या देवरोड शहराच्या महात्मा फुले अखिल मंडईच्या या बाजारपेठेत आहे आणि या ठिकाणी सकाळपासून जी आहे ती गर्दी आहे. प्रत्येक व्यापारी जो आहे तो जीवाच्या अंतर्कणाने इथं ओरडून आपला जो माल आहे तो विकण्याचा प्रयत्न करतोय. बाजारात जी गर्दी आहे ती वाढत चाललेली आहे. काहींच्या तोंडावर आपल्याला मास्क दिसत आहेत तर काहींच्या तोंडावर मास्क दिसत नाही आहे. सोशल डिस्टन्सिंगचा इथं वापरला जात नाही आहे. गर्दी मोठ्या प्रमाणात आहे. आपण काही ग्राहक
नागरिकांशी बोलूया. तुम्ही काय सांगाल? आपण जे आहे ते आता या बाजारपेठेत आलेला आहात आणि कोरोनाचा धोका अजून कायम आहे, गर्दी आहे, स्वतःची काळजी कशी घेता? हो, हे खरं आहे की कोरोनाचा धोका आता कायम आहे. दिल्ली आणि बाकी इतर स्टेट्समधले बघितल्याच्या हिशोबाने आपल्याला वाटते की कोरोनाचा धोका आहे, पण आपण स्वतःची काळजी आम्ही स्वतः सॅनिटायझर वापरतो, मास्क वापरतो आणि आम्ही जास्तीत जास्त आपली खबरदारी घ्यायची आम्ही काळजी घेतो की बाबा जेणेकरून कोरोना पसरू नये. आणि आम्हाला गरज असली तरच आम्ही मार्केटमध्ये येतो, गरज नसली ती आम्ही मार्केटमध्ये येत नाही. कारण जेव्हा पहिला जी कोरोनाची लाट येऊन गेली त्या लॉकडाऊनमध्ये आमचे बरेच हाल झालेत. यावेळेस अशी परिस्थिती येऊ नये त्यासाठी लोकांनी खबरदारी घ्यावी हे मी विनंती करतो. आपण जर पाहिलं तर खबरदारी जी आहेत ते ग्राहक घेतानाच आपल्याला दिसून येत आहेत. जवळपास 7,500हून अधिक नागरिकांना या मावळ तालुक्यामध्ये कोरोनाची जी आहे ती बाधा झालेली होती. जवळपास वेगवेगळ्या रुग्णालयात जे आहे ते आता उपचार घेत आहेत. अनीस, खरं तर आपण या बाजारपेठेमध्ये आहात, पण आपला आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये. नागरिक स्वतः काळजी घेताना दिसत आहेत आणि ते अशी भीती पण व्यक्त करतायत की पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू नये. कारण पहिले जो कडक लॉकडाऊन लागला होता त्यामध्ये आम्हाला खूप त्रासाला सामोरं जावं लागलं होतं आणि तशी वेळ पुन्हा येऊ नये. त्यामुळे नागरिकांनी सुद्धा काळजी घ्यावी असं स्वतः ते सांगताहेत. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. वृत्तमालिकेत असंच बोलत राहूया, पण ब्रेकवर जाताना आठवण करून देतो महाराष्ट्राचे किल्लेदार या आमच्या विशेष कार्यक्रमाची. महाराष्ट्रभरातून आम्हाला किल्ल्यांचे व्हिडिओ पोचलेले आहेत. ते सगळे व्हिडिओ जे चांगले आहेत, ज्याच्यात ग्लिचेस नाही, जे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो असे निवडक व्हिडिओ आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत. दुपारी 3:30 वाजता कार्यक्रम विशेष पाहायला विसरू नका. महाराष्ट्राचे किल्लेदार. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि वेगवेगळ्या महत्त्वाच्या शहरांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग पाळलं जात नाहीये. हे अजूनही निदर्शनास येत आहे. मास्क वापरले जात नाहीत. जर मास्क असतील तर चेहऱ्यावर ते कुठेही असतात, फक्त पूर्ण चेहरा, नाक आणि तोंड झाकलेले नसतात असंही दिसून आलेलं आहे. नालासोपारा पूर्वेकडील तुळींज पोलीस ठाण्यासमोरच्या उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांनी आपलं बस्तान बसवलेलं आहे. त्या ठिकाणी नागरिकांनी खरेदी करताही मोठी गर्दी केलेली बघायला मिळते आहे. इथं फेरीवाले मास्क न लावता भाजी विक्री करतायत, त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. या सगळ्याविषयी अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी विजय देसाई. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं सावट आता घोंगावू लागलेलं आहे. मी आता आलो आहे नालासोपारा तुळींज येथील भाजी मार्केटमध्ये. आपण पाहू शकता की या ठिकाणी तुळींचं हे पोलीस स्टेशनच्या समोरील हे मार्केट आहे. आपण पाहू शकता की या ठिकाणी फेरीवाले आहेत. या ठिकाणी गर्दीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. ही या ठिकाणी जे लोक येतात हे भाजी घेण्यासाठी येतात. तसंच आपण पाहिलं तर सोशल डिस्टन्सिंग कुठे पाळताना दिसत नाही आहे. आपण बघू शकता की ही जी गर्दी आहे या ठिकाणी नेहमी मजूर लोक जे येतात आपल्या रोजीरोटीसाठी येतात, परंतु इथे सोशल डिस्टन्सिंगचा कुठे पालन होताना दिसत नाही. आपण जर ही जी लाट आहे ही जर आली तर याचा दुष्परिणाम होऊ शकतो आणि त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. तेव्हा सर्वांनी सोशल डिस्टन्स पाळा आणि मास्क लावा असं या ठिकाणी आपण आवाहन करतोय. कारण ही जी लाट आली तर ती थोपवणं अशक्य होणार आहे. विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, नालासोपारा. आपण थेट जाऊया शिर्डीला. आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्या संपर्कात आहेत. हरीश, कोरोनाची दुसरी लाट आता उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. काही देश असे जिथे कोरोनाची दुसरी लाट आली देखील आहे. अनलॉक म्हणजे आधी लॉकडाऊन, त्यानंतर अनलॉकचे टप्पे, या सगळ्यातनं आपण काहीच शिकलो नाही. अजून सुद्धा आपण नियम पाळत नाही. नक्कीच सुवर्णा, तसंच चित्र इथे शिर्डीमध्ये देखील बघायला मिळत आहे. मंदिर सुरू झालंय. साई संस्थाने देखील नियम घालून दिले आहेत की केवळ 6,000 भाविकांना दर्शन दिलं जाणार आहे. मात्र आजचं चित्र जर आपण बघितलं तर सकाळपासून आतापर्यंत जवळपास 25,000 ते 30,000 भाविक या ठिकाणी दाखल झालेले आणि गर्दी अगदी ओसंडून वाहते. कोणीही काळजी घेताना दिसत नाहीये. एकीकडे दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. रुग्ण वाढत आहेत. ग्रामीण भागामध्ये देखील रुग्ण वाढत असल्याचं चित्र आहे. आपल्यासोबत आता काही नागरिक आहेत. आपण त्यांना विचारूया की काय केलं जावं. आज कोरोनाची दुसरी लाट येणार अशी शक्यता वर्तवली जाते किंवा काही ठिकाणी रुग्ण वाढत आहेत. दिल्लीत, मुंबईत, आता आपल्याकडे ग्रामीण भागात देखील वाढत आहेत. शिर्डीत देखील भाविकांची गर्दी होते. काळजी घेताना लोक दिसत नाहीये. कोरोनाची संख्या जी वाढते आहे याला नागरिक कारणीभूत आहे की सरकारचं धोरण? याला प्रामुख्याने नागरिक कारणीभूत आहे.
कारण एवढं देशावर आणि राज्यावर हे संकट कोसळलेलं असताना नागरिकांनी ज्या पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे त्या पद्धतीनं घेतली जात नाही. तसेच आता हे मंदिरं खुले झाल्यामुळे प्रचंड भाविकांची गर्दी होत आहे. संस्थान प्रशासनाकडूनही हवी ती काळजी घेतल्या जात नाही आहे. केवळ हे दिखावा केला जातोय, आम्ही हे करतोय, आम्ही ते करतोय, पण वस्तुस्थिती वेगळी आहे. सरकारही कुठेतरी कमी पडतंय, नागरिकही काळजी घेत नाहीये. तुम्हाला काय वाटतं ह्या परिस्थितीला कोण जबाबदार आहे? प्रामुख्याने गेली 7, 8, 8, 9 महिने झाले कोरोनाचं एवढं मोठं संकट आपल्याकडे असताना सरकारच्या पद्धतीने काळजी घेते. सरकारही कुठेतरी कमी पडतंय, पण त्यातल्या त्यात आपण स्वतः जबाबदार नागरिक म्हणून त्या गोष्टीला आपणही पण जबाबदार आहोत. त्या कोरोनाच्या संकटात आपणही काही गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, ती आपण घेत नाहीये. थोडक्यात लोकांनी मास्क वापरला पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग ठेवलं पाहिजे, स्वतःची काळजी घेतली पाहिजे, हात स्वच्छ धुतले पाहिजे आणि कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी न जाता आपण आपली स्वतःची काळजी घ्यावी. हेच या माध्यमातून ही सगळी काळजी घेतली जावी असं आपण म्हणतोय. मात्र दुसरीकडे आज दिवाळीच्या वेळी सगळ्या बाजारपेठा फुललेल्या होत्या, गर्दी झाली. आजचं चित्र जर बघितलं तर नगर जिल्ह्यातले अनेक व्यावसायिक बाधित झालेत, लोक बाधित झालेत. मग नेमकं चुकतंय कुणाचं? असं झालं की दिवाळीच्या पिरियडमध्ये लोक भाऊबीजीसाठी इकडे जातात, बहीण भावाला ओवाळायला जाते, त्या इतर गावातले लोक दुसऱ्या गावात जातात. त्यामुळं काय झालं, प्रामुख्याने वातावरणाचा पण बदल झाला. त्यामुळं सर्दी होणं, खोकला येणं ह्या गोष्टी प्रामुख्याने होत चालल्या. आणि दिवाळीचं फराळाचं खाणं किंवा तेलकट खाल्ल्यामुळं ह्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालला. आणि काय होतं, सरकारने त्या जाण्या येण्याचा निर्बंध उठवल्यामुळे इकडले लोक, बाहेरचे गावचे लोक, सिटीसारखे लोक गावात येतात, खेड्यातले लोक सिटीत जातात. त्यामुळे याची संख्या दिवसेंदिवस सरकारने निर्बंध उठवले त्यामुळे देखील हे वाढताना दिसत आहेत. तुम्हाला काय वाटतं, आज काय करायला हवं? स्पेशल म्हणजे जे सरकारने सांगितल्याप्रमाणे नियम पाळले पाहिजे, मास्क वापरले पाहिजे, सरकारी नियमाचे पालन झाले पाहिजे. अशा प्रत्येक गोष्टी माणसांनी केल्या पाहिजे. नक्कीच आपण जर बघितलं तर ह्या सगळ्या शिर्डीकरांच्या भावना आहेत. सरकार एकीकडे निर्णय घेत असताना नागरिकांनी देखील काळजी घेणं गरजेचं आहे. नक्कीच, आणि म्हणून मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग पाळा. जास्तीत जास्त कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायला हवी. हरीश, आभार, तू या सगळ्या नागरिकांशी संवाद साधला त्याबद्दल. या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत, पण बुलेटिनमधून जाताना पुन्हा एकदा आठवण करून देतो. आज दुपारी 3:30 वाजता महाराष्ट्राचे किल्लेदार हा विशेष कार्यक्रम आपण पाहणार आहात. किल्ले बनवण्याची स्पर्धा आपण आयोजित केलेली होती महाराष्ट्रभरातून, त्याला खूप चांगला प्रतिसाद आलेला आहे. ते सगळे व्हिडिओ, काही निवडक व्हिडिओ आम्ही 3:30 वाजता या कार्यक्रमामध्ये दाखवणार आहोत. नक्की पहा दुपारी 3:30 वाजता महाराष्ट्राचे किल्लेदार.